माझं सौभाग्य भाग 16. यार, या बायकोनी माझं डोकं उठवलंय. ऑफिसमध्ये विक्रांतचा मित्र यश म्हणतो, एव्हरी वीकेंडला काय स्पेशल करायचं सांग विकी तूच. तुझं बरं आहे बाबा, मधुरा काहीच मागत नाही स्वतःहून. नाहीतर ही कीर्ती इतका हट्टीपणा करते ना. माझं नशीबच फुटकंय. लव्ह मॅरेज करून सगळं काम मलाच करावं लागतं. विकी, मी एकटाच बोलतोय, तू पण बोल ना. किमान मला सांत्वन तरी दे की. सेल्फिश विक्या. काय झालं यश? विक्रांत आपला अजूनही लॅपटॉपमध्येच काम करत बोलत असतो. बघा, चोराच्या उलट्या बोंबा. अरे, इतकं रामायण सांगितलं तरी तू म्हणतोयस रामाची सीता कोण? यश फुल फ्रस्ट्रेटेड होऊन गेला होता. बायको. इतकं पण माहित नाही का तुला? त्याच बायकोनी छळ मांडलाय माझा. तू तो लॅपटॉप बाजूला ठेव, नाहीतर मी फोडे ना आता. ओके ठेवतो. हा, बोल आता. काय केलं कीर्तीने? तसा यश फक्त रागाने पाहतो. अरे मग कर ना काहीतरी स्पेशल. नाहीतर असं कर, मूवीला जा, पबला जा. सो सिम्पल. हा, वाव, तू पण चल ना विकी. नाहीतर ती कीर्ती ना मला कच्च खाईल एकटा गेलो तर. उद्या शनिवार आहे, आधी मूवीला जाऊयात आणि मग पबला. व्हॉट्स ए? नॉट अ बॅड आयडिया. पण मी आधी मधुराला विचारतो की ती किती कम्फर्टेबल आहे ते. अरे त्यात काय विचारायचंय, मनव ना तिला. तसं पण मी तुझ्या तोंडून काही ऐकलं नाहीये की तुम्ही कधी बाहेर गेलात वगैरे. हो यश, मान्य आहे मला, पण तिचं मत जास्त महत्वाचं आहे. मी कधीच तिला मूवीला घेऊन नाही गेलोय. चालेल, जाऊयात उद्या. तरी मी रात्री तुला एकदा कन्फर्म सांगतो. ओके, सांग मला रात्री. चल, काम कर आता आणि मला पण करू दे. लेट झाला तर मधुरा नाराज होते. वाट पाहत असते ती घरी. ओ, इतकी काळजी. मस्त आहे तुझं. मला तर घरी लवकर जावंसच वाटत नाही. अरे पण का? अरे रात्रीचा स्वयंपाक मला करावा लागतो ना. काय? यश, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? सिरियसली? मग काय यार. जाऊ दे यश, एन्जॉय कर तू हे दिवस. बाय, मला मीटिंगला जायचंय. इकडे विकी आईकडून परवानगी घेतो बाहेर जायची. मधुरा मस्त जीन्स, त्यावर क्रॉप टॉप आणि जॅकेट घालते. गळ्यात छोटं मंगळसूत्र आणि आज मात्र छोटंसं सिंदूर. केस अर्धे मोकळे सोडले होते. विक्रांत मागून शिट्टी वाजवतो. ओहो बार्बी, यू लुक डॅम हॉट. तो तिच्या गालावर किस करून बाहेर निघून जातो. क्षणभर तिला काही समजतच नाही. गालाला हात लावून ती तशीच हसत बाहेर येते. चौघ जण मूवीला भेटतात. ऍक्शन मूवी असतो. ऍक्शन सीन बघताना ती घाबरत होती, म्हणून विक्रांतनी तिचा हात हातात घेतला होता. मारामारीचा सीन आला तर ती फेस त्याच्या छातीत लपवायची. तिला असं जवळ बघून त्याचं हृदय जोरात धावत होतं. तिच्या चेहऱ्यावरची भीती त्यालाही असह्य होत होती. तो तिला थिएटरच्या बाहेर घेऊन आला. बच्चा, सॉरी, मला खरंच नव्हतं माहिती की तुला ऍक्शन मूवी नाही आवडत. मला भीती वाटते मारामारीची, रक्ताची. कोणी मेलं तर मग मला वाईट वाटतं खूप. ते WWF तर मला अजिबात नाही आवडत. उगाच काय एकमेकांना मारत असतात. मग कोणते मूवीज आवडतात तुला? रोमॅन्टिक, कॉमेडी पण आवडतात. असे जिथे हिरो हिरोईनला काहीही होत नाही, हॅपी एंडिंगवाले. आय एम SRK फॅन. वाटलंच मला. तो कपाळावर बोट फिरवत म्हणतो. नेक्स्ट टाइम आपण तसल्याच मूवी पाहायला जाऊयात. ओके. अहो, तुम्हाला कोणत्या टाईपच्या मूवीज आवडतात? आता हिला काय सांगू की मला ऍक्शन, हॉरर मूवीज आवडतात. ह्याच बच्चा, रोमॅन्टिकच आवडतात. तिकीट यशनी काढलं होतं ना, म्हणून आलो असल्या पिक्चरला. कसं बसं अडखळत सारवासारव करत तो म्हटला. जाऊ देत ना बच्चा, तू काही खाणार? चीज ग्रिल सँडविच. हे विकी, बाहेर का आलात तुम्ही? यशनी विचारलं. अरे, मधुराला भीती वाटत होती म्हणून आलो. व्हॉट? शी डझंट लाईक दिस काइंड ऑफ मूवीज? सिरियसली? वहिनी, तुम्ही तर तुमच्या नवऱ्याच्या पूर्ण विरुद्ध आहात. म्हणजे? गप ना यश, तिला कशाला काही बोलतोयस? काही नाही मधू, हा असंच काहीतरी बडबडतोय. ती गोंधळलेल्या नजरेने दोघांकडे पाहत असते. विक्रांत यशला गप्प बसवायचा खूप ट्राय करतो, पण बायको समोर पोल खोलणार नाही अशांना मित्र थोडीच म्हणतात. गप रे विक्या, आजच तर मोका मिळालाय. तुला आठवतंय
तू किती बँड वाजवली होतीस माझी कीर्तीच्या आई वडिलांसमोर. आज मौका मिलाय, मी नाही सोडणार. अहो वहिनी, हा विक्रांत आहे ना, ह्याला हे असलेच मूव्हीज आवडतात. फुल हॉरर, ऍक्शन सीनवाले, मारामारीवाले. रोमॅन्टिक मूवीला तर तो पानचट म्हणतो. एसआर केला तर तो काय म्हणतो माहितीये का? काय? मधुराचा चेहरा पार पडला होता. तिच्या विक्रांतला एसआरके आवडत नव्हता म्हणून. गप्प बस यश, हे खा तू, असं म्हणून ते सँडविच विकीने त्याच्या तोंडात कोंबलं. चला, लेट होतोय. आता ते सगळे पबमध्ये येतात. विक्रांत तिला जवळ घेऊनच होता. यू लाईक दिस प्लेस बच्चा? सो कूल, मला खूप आवडलं. सगळे बसतात. यश, विक्रांत, कीर्ती सगळे त्यांचे ड्रिंक्स ऑर्डर करतात आणि मधुरासाठी सॉफ्ट ड्रिंक. इकडे मधुराच्या मनात उत्सुकता असते विक्रांतला अजून जाणून घ्यायची. यश भाऊजी, यांना काय काय आवडतं? मगाशी तुम्ही सांगता सांगता मध्येच थांबलात. ती एक भुवई उंचावून विक्रांतकडे बघत होती आणि यशला विचारत होती. अबायाना ऊंट पहाड के नीचे, यश विकीच्या कानात म्हणतो. बघतोस तुला यश, मधुराला सांभाळणं खूप सोपं आहे, पण कीर्तीला आज मी असं पेटवून देईन ना की हा पूर्ण महिना तुला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला लागेल. विक्रांत म्हटला. चल, मी नाही घाबरत तुला. यशला पण आता चढायला लागली होती. वहिनी, तुमचा नवरा ना फुल रावडी आहे बरं का. त्याला हे असलं रोमॅन्टिक मूवी वगैरे आवडत नाही. फुल भूतांचे मूवीज आवडतात. ऍक्शन मूवी पाहतो तो फक्त. बॉडी बिल्डिंग, माउंट ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग, बंजी जम्पिंग, अंडर वॉटर ड्रायव्हिंग, रॉक क्लाइम्बिंग, कार बाईक रेसिंग असले शॉक आहेत याचे. आणि मेन तर राहिलंच, त्याच्याशिवाय विक्रांत अपूर्ण आहे. काय असं? ती बुचकळ्यात पडते. यश गप्प बस, तुला जास्त झालीये. तुम्ही गप्पाव, मध्ये बोलू नका. हां, तुम्ही बोलाव भाऊजी. बच्चा, तू काही खाणार का? नको. भाऊजी तुम्ही बोला. डान्स सुरू झालाय. चल ना, तुला आवडतं ना नाचायला बेबी? नको ना हो, मला ऐकायचंय. सांगाव भाऊजी. विकी रागाने यशकडे एक लुक देतो. नको वहिनी, तुमचा नवरा बघा मला मारक्या म्हशीसारखा बघतोय. नाही नाही, मला भीती वाटते. कीर्तीला पण चढली होती. यशू, विक्रांत मेल आहे, म्हैस नाही. बैल म्हणायचं असेल तुला, बैल. काय? बैल? मधुरा कसनुसा चेहरा करून कीर्तीकडे पाहते. भाऊजी, ते तुम्हाला काही नाही करणार. मी आहे ना, बोला बरं तुम्ही, मी आहे तुमच्यासोबत. हां. ये हुई ना बात वहिनी, तुम्ही ना एक नंबर आहे. तुमचा विक्रांत बॉक्सर आहे, बॉक्सर. नॅशनल लेवल स्ट्रीट फाईट मध्ये माहीर आहे. काय? ती जवळजवळ ओरडते. आजूबाजूचे लोक पण त्यांच्याकडे पाहायला लागतात. हो, त्याची हॉबी आहे लोकांचे दात घशात घालायची. आता बोललास ना, आता गप्प बस, नाहीतर तुझे दात पाडेन मी. बघा बघा वहिनी कसा बोलतोय हा माझ्याशी. काय काय बोललात तुम्ही भाऊजी? ती अजूनही शॉक मध्येच होती. ए मधुरा, तुला तुझ्या नवऱ्याचे बायसेप्स आणि बॉडी बघून कधी जाणवलं नाही का हे? कीर्ती विचारते. हो म्हणजे मला वाटलं की जिम मध्ये जातात, सो. इकडे विकीला टेन्शन आलं होतं. तिला काय वाटत असेल की मी तिच्यापासून सगळं लपवलं. पण अजूनही त्यांच्यात बरंच काही जाणून घेण्यासारखं होतं. आत्ता कुठे त्यांच्या आयुष्याची घडी नीट बसतीये. त्यात त्याचा बॉक्सिंगचा पास्ट तिच्या समोर आणायचा नव्हता त्याला, जेणेकरून परत त्यांच्या नात्यात काही प्रॉब्लेम किंवा अडथळे येतील. तिचा तो निरागस चेहरा बघून आणि त्याच्यावरचे प्रश्न बघून विक्रांतच्याही हृदयात कळ आली. बच्चा, हे खरंय, पण आता मी बॉक्सिंग नाही करत. मी लपवणार नव्हतो, पण तशी कधी वेळच आली नाही ना बोलायची. आणि अजून आपल्याला एकमेकांना जाणून घ्यायचंय, हो ना? मी वेळ आल्यावर तुला सांगणारच होतो. तू ठीक आहेस ना? तिच्या गालाला हात लावून तो विचारतो. हो, मी ठीक आहे. मला आधी वाईट वाटलं, पण बघ ना, माझा नवरा बॉक्सिंग करतो. कसलं भारी ना. मी आता हे सगळ्यांना सांगणार आहे. विक्रांत डोक्यालाच हात मारून घेतो. काय करावं या मुलीचं, असंच त्याला वाटत होतं. ही रागावेल, रुसेल असं वाटलं होतं त्याला, पण इथे तर ती जास्तच एक्साइटेड झाली होती. हाय बार्बी. राजू, अवी, तुम्ही इथे? हॅलो एव्हरीवन. अरे काय करणार, एक चॅलेंज हरलो म्हणून हिला पबमध्ये आणावं लागलं, अवी म्हणतो. हे जॉईन अस.
यश म्हणतो, या शुअर, वाय नॉट. अवी त्यावर उत्तर देतो. सगळे मस्त ड्रिंक्स करत गप्पा मारत असतात. मग डान्स फ्लोअरला नाचायला जातात. मधुरा अगदी दिलखुलास नाचत होती. नाचताना तिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, उडणारे केस पाहून विक्रांत मात्र घायाळ होत होता. शेवटी न राहून त्याने तिच्या कमरेला धरलं आणि स्वतःजवळ ओढून तो तिच्यासोबत ताल धरू लागला. ती डोळ्यांनीच त्याला काय झालं विचारत होती. पण हा कसा सांगणार की तुला या हॉट अवतारात बघून मला कंट्रोल होत नाहीये. थोडं दमल्यावर सगळेच ड्रिंक काउंटरवर आले. प्राजू आणि कीर्ती वाईन घेत होत्या. मधुराला सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर केलं होतं. पण वेटरच्या चुकीमुळे मधुरा चुकून वोडका घेते. थोड्या वेळाने तिला जरासं गरगरल्यासारखं होत होतं आणि कधी ड्रिंक न केल्यामुळे चढतही होती. विक्रांत वेटरला ओरडत होता की तुम्हाला समजलं कसं नाही सॉफ्ट आणि हार्ड ड्रिंक मधला फरक. हो, तुला कसं नाही समजलं? शेम शेम. ती उगच विनाकारण बडबड करत होती, अगदी असंबद्ध. म्हणून विक्रांत चिडत होता तरी स्वतः कंट्रोल करत तिला आवरत होता. मधुरा, तू तू गप्प बस बच्चा. हे घे, लिंबू पाणी घे. ती भुणभुण करत रडायची ऍक्टिंग करत होती. आता काय झालं बच्चा? तुम्ही रागावता मला, प्रेम नाही करत माझ्यावर. तुम्ही अगदी बारीक तोंड करून ओठ बाहेर काढून रडत होती ती. करतो बच्चा प्रेम, पण तू चुकून दुसरं ड्रिंक घेतलंस ना, म्हणून मग हे लिंबू पाणी आणलंय तुझ्यासाठी. हे घे बरं, तुला बरं वाटेल. नको हे लिंबू पाणी. भारी आहे ही फिलिंग. मला तर असं आकाशात उडल्यासारखं वाटतंय. पण तुम्ही फिरू नका ना, एका जागी थांबा ना. मला मग बघून गरगरतंय ना इकडे तिकडे, असं सारखं सारखं चक्कर आल्यासारखं होतंय. अवीला पण तिला असं बघून खूप राग येतो. वेटरवर खूप चिडचिड करतो तो. कॉल अभि राईट नाव. नो सर प्लीज. मी सॉरी म्हणतो प्लीज, त्यांना नका बोलवू. वेटर त्याला समजवायचा प्रयत्न करत असतो. या असल्या चुकीला माफी नाही. ठीक आहे, राहू दे, मीच बोलावतो त्याला. अविनाश खूप चिडला होता. हा अवी, बोलाव बरं अभिला. मी पण यांचं नाव त्याला सांगणार आहे. मला सारखं गब्बस म्हणता येते. विक्रांतला काहीच समजत नव्हतं, पण तरी तो तिला समजावत होता. काही अजून सांगेपर्यंत ती डान्स फ्लोअरला पोहोचली पण होती. फुल स्विंग मध्ये डान्स करत होती आणि तिच्या या वेडेपणात तिने सगळ्यांना सामील करून घेतलं होतं. तिथे ट्रेन बनून गोल गोल फिरत होती. विकी पण खूप आवरत होता, पण त्याच्याच गळ्यात हात टाकून ती मस्त झुलत होती. त्याच्या गालावर किस पण केलं तिने. ती पडू नये, तिला काही लागू नये म्हणून विक्रांत तिची एक्स्ट्रा केअर घेत होता. पण मॅडम ऐकतील तर खरं. ती त्याच्या भोवताली हात टाकून मस्त डान्स करत होती. कधी टेबलवर चढून तर कधी खाली. नाचताना जोशात जॅकेटही काढून फेकलं होतं तिने, त्यामुळे अजूनच हॉट दिसत होती. तिचा टॉप नाचताना वर जायचा म्हणून साहेबांचा जीव टांगणीला लागायचा. आधीच नाचायची हौस, त्यात चढलेली. बिचाऱ्याची हालत खराब झाली होती तिला सांभाळून सांभाळून. काही बोलायला जावं तर रडायला लागायची. शेवटी अभि आला. त्याला बघून ती त्याच्याजवळ पळत गेली आणि त्याच्यासोबत नाचू लागली. अभिलाही समजलं होतं काय झालं ते, पण आता तिला आवरणं जास्त महत्वाचं होतं. शेवटी अभि पण तिच्यासोबत नाचू लागला. तिने एक हात अभिच्या गळ्यात आणि एक हात विक्रांतच्या गळ्यात टाकला होता. फायनली दमल्यावर विक्रांतला उचलून घ्यायला लावलं होतं तिने. आता ती मस्त दोन्ही हात फैलावून तो क्षण जगत होती. नेहमी सगळ्यांच्या पुढे पुढे करण्यात, घरच्या जबाबदारीत, मान मर्यादा सांभाळण्यात तिचा दिवस जायचा. स्वतःसाठी असा वेळच नव्हता मिळाला तिला कधी, जिथे ती मनमुराद जगू शकेल, वाटेल तसं वागू शकेल. नेहमी बंधनात अडकलेली मधुरा आज मात्र स्वच्छंदी होती. सगळ्या बंधनातून थोड्या वेळासाठी का होईना मुक्त होती. तिला खूप समजावून टेबलवर आणलं होतं, पण मॅडमनी जाता जाता वेटरकडून त्याच्या नकळत वाईन घेतली आणि पटकन पिऊन टाकली. अभिने म्युझिक बंद करायला लावलं होतं. मॅनेजर होता तो तिथला आणि आपल्या मधुराचा मावस भाऊ सुद्धा. पण हे विक्रांत विसरला होता बहुतेक. हे अभि, तुझ्या वेटरमुळे पिल्लूची काय हालत झालीये बघ, अविनाश म्हटला. विक्रांतचे पेशन्स संपत चालले होते. आता तिला जास्तच झाली होती, त्यामुळे तोही चिडचिड करायला लागला होता आणि ती टेबलवर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसली होती. पिल्लू, तू खाली उतर. ती मान हलवूनच नाही म्हटली. पिल्लू, आता घरी जायचंय ना? ती परत तशीच नाही म्हणते. मग काय करायचंय पिल्लूला? तशी ती डोळ्यांनीच डीजेकडे इशारा करते. हे बघ पिल्लू, तुला आता बरं नाहीये आणि म्युझिक पण बंद झालंय ना.
तू तू उद्या ये. तुझा अभिदा अजून भारी लाऊड म्युझिक लावेल आणि मग आपण दोघं नाचू, प्रॉमिस. बोल ना बेटा, माझा ऐकशील ना? हा. ती नजरेने तिच्या बोटाकडे इशारा करते आणि मग विक्रांतकडे बघते. त्याला तिच्या वागणुकीचं हसू येतं. किती क्यूट दिसत होती ती. नाजूक डॉल, मांडी घालून, हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून डोळ्यांनीच बोलत होती. तो तिचा हात सोडवतो आणि तिला खाली उतरवतो. आता अभि सुद्धा तिची समजूत काढतो आणि घरी जायला कसं बसं तिला तयार करतो. काळजी घ्या विक्रांतीची, लहान आहे अजून ती खूप. अभि विक्रांतकडे खूप रागाने पाहत बोलतो आणि बाय म्हणून निघून जातो. बाकीचे पण घरी निघून जातात. मधुराला घरी कसं न्यायचं म्हणून विकी विचार करत होता. मग तो नीलला फोन लावून सगळी परिस्थिती सांगतो. आई बाबा सत्संगाला गेलेले असतात, त्यामुळे तो तिला घरीच आणतो. घरी येईपर्यंत तिच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. घरी आल्यावर नील दरवाजा उघडतो. एंट्री केल्या केल्याच मधुरा म्हणते, नीलदा, आय हेट यू. व्हॉट? काय झालं मधुरा तुला? विक्रांत आणि नील दोघंही तिचं हे बोलणं ऐकून शॉक होऊन जातात. ती जाऊन सोफ्यावर मांडी घालून बसते. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. मला तुम्ही खरं नाही सांगत कधीच. काय लपवलं मधुरा? हेच की विक्रांत फायटिंग खेळतात. काय? फायटिंग म्हणजे? नील गोंधळून जातो. अरे नील, बॉक्सिंग म्हणतेय ती. विक्रांतचं डोकं आता उठलं होतं तिला आवरून. सॉरी मधुरा, परत तुझ्यापासून कधीच काही लपवणार नाही, प्रॉमिस. नील समजुतीच्या सुरात म्हणतो, बच्चा चल झोपूयात आता. तुला झोपेची जास्त गरज आहे आणि मला शांततेची गरज वाटते. नीलदा, यांना सांग ना, सारखं सारखं मला रागावतात हे. नील, आता खरंच माझे पेशन्स संपत चालले. विक्रांत थोड्याशा रागातच तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो. बच्चा चेंज करून घे, मी कॉफी आणतो. आणि प्लीज आता बाहेर जाऊ नकोस. बी अ गुड गर्ल. हो माझे हो. तो त्याच्यासाठी कॉफी बनवायला जातो. मॅडम चेंज करून बसून राहतात. 2 कॉफी घेऊन तो रूम मध्ये येतो. विक्रांत, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तिच्या अशा प्रश्नांनी त्याला काही समजतच नाही. खूप बच्चा, खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्याशिवाय जगू नाही शकत मी. मग माझं सगळं ऐकणार ना तुम्ही? हो, सगळं ऐकणार. मग मला तुमची बॉडी, बायसेप्स बघायचे, दाखवाल? ती छोट्याशा पोरीसारखा त्याच्याकडे हट्ट करत होती. बिचारा ओशाळून गेला होता. आज नको, नंतर दाखवतो ना बच्चा. नाही, आत्ताच दाखवा, आत्ताच. रागात डोळे बारीक करून म्हटली ती. ती कीर्ती मला बोलते की माझ्या नवऱ्याकडे माझं लक्ष नाहीये. मला पाहायचंय, ते पण आत्ताच. तुम्ही दाखवा, नाहीतर मी स्वतःच बघेन. बघू का? ती त्याच्या शर्टची बटणं उघडत होती. बच्चा नको, मी नंतर दाखवतो ना, असं म्हणून तो शर्ट हातात धरत होता. माझा नवरा आहे ना, मला बघायचंय, दाखवा. बच्चा स्टॉप. ती परत रडायचं नाटक करते. मला तुम्ही नेहमी रागावता, प्रेमच नाही करत. यात कुठे प्रेम आलं बच्चा? तू काही हट्ट करू नकोस ना. प्रेम करता ना माझ्यावर तुम्ही? हो करतो, पण त्याच्यासाठी शर्ट नाही काढू शकत. हो, खूप प्रेम करताना. ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते. त्याच्या कानावरून, गळ्यावरून बोटं फिरवत असते. तिच्या अशा वागण्याने त्याचा तोल ढासळत होता. पण ती हळूहळू शर्टाची बटणं उघडत होती आणि मानेवर किस करत होती. त्याने आपले डोळे बंद करून घेतले होते. आता तिने त्याला बेडवर खाली पाडलं होतं आणि स्वतःवरून हात फिरवत होती. पुसटसे बोल त्याच्या तोंडातून येत होते. बच्चा नो, प्लीज. तो त्याचा तोल सांभाळत तिला आवरायचा प्रयत्न करत होता. फायनली ती त्याचा शर्ट काढते, त्याच्याही नकळत. तो अजूनही डोळे बंद करूनच असतो. वाव, मार्वलस, यू आर सो हॉट अँड सेक्सी विक्रांत. तुमची बॉडी कसली भारी आहे. काय? त्याचे डोळे खाडकन उघडतात. लक्षात येतं की तिने त्याचा शर्ट काढून टाकला होता. तिचा नाजूक हात त्याच्या भारदस्त छातीवर फिरत होता आणि त्याला गुदगुल्या करत होता. मी इथे राहू? ती त्याच्या हृदयाकडे बोट दाखवत विचारते. तू इथेच राहतेस बच्चा, कायम. चल झोप आता, मी पण खूप दमलोय आता, प्लीज. तो तसाच तिला जवळ घेऊन बेडवर पडतो.
तिचे हात अजूनही त्याच्या चेस्टवर फिरत होते. विक्रांत, मला कधी बॉक्सिंग मॅच दाखवायला घेऊन जाल तुमची? हो नक्की. तुम्ही रागावलात का माझ्यावर? नाही ग, मी का रागवू माझ्या गोड बायकोवर? अजून एक विचारू? माझं आहे बच्चा तुझ्यावर प्रेम, किती वेळा सांगू? तो वैतागला होता, तरी खूप समजुतीने घेत होता तिला. ते नाही, प्रेम आहे माहितीये मला. विचारायचं होतं की तुम्ही मला सोडून तर नाही जाणार ना? मला खूप भीती वाटते. का कोणास ठाऊक असं वाटतं की तुम्ही मला तुमच्यापासून लांब कराल. मागे माझ्या वाढदिवसाच्या आधी तुम्ही लेट यायचात ना, तेव्हा मनात नाही म्हणलं तरी खूप प्रश्न यायचे. मी खूप समजवायचे स्वतःच्या मनाला, पण मला तुम्हाला गमावण्याची ताकद नाहीये. खूप त्रास व्हायचा आधी पण, जेव्हा कधी राधिकाला आणि तुम्हाला एकत्र पाहायचे. मनाला खूप वेदना व्हायच्या. असं वाटायचं काळजात कोणीतरी वार करतंय. आपला नवरा दुसऱ्या बाईच्या जवळ असला ना तर खूप दुःख, असह्य अशा वेदना होतात. त्या बाईपेक्षा दुर्दैवी बाई जगात कोणी असूच शकत नाही. मला काहीच नको, पण प्लीज मला सोडून कधी जाऊ नका विक्रांत. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा पण मी खूप तुटून गेले होते आतून. तुम्हाला नाही समजणार, एक मुलगी फक्त नवऱ्याच्या जीवावर सासरी येते. तिथे तिचा निभाव फक्त आणि फक्त नवऱ्यामुळेच लागतो. तोच जर सोबत नसेल ना तर मग सगळं असून पण भिकारीच असते ती. तुमचा ऍक्सिडेंट झाल्यावर मला माझा जीव पण नकोसा झाला होता. तुम्हाला पाहिल्यावर वाटत होतं की जाऊन तुम्हाला जाब विचारावा. असं वागताना तुम्हाला एकदा पण माझा विचार नाही आला का मनात? नसेल प्रेम माझ्याबद्दल, पण तुमच्या माघारी माझं काय झालं असतं? तुम्ही आहात म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे विक्रांत. प्लीज मला सोडून जाण्याचा विचारही कधी करू नका. मी मरून जाईन. आता आपल्यात कुठलाही दुरावा सहन करण्याची शक्ती नाहीये माझ्यात. प्लीज प्लीज विक्रांत, प्लीज. असं म्हणतच ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपी गेली. पण तिचं बोलणं ऐकून विक्रांत सुन्न झाला होता. आजवरच्या तिच्या मनात असलेल्या भावना नशेत का होईना तिने त्याच्या समोर मांडल्या होत्या. ज्या कधीच कोणासमोर आल्या नव्हत्या त्या तिने बोलून दाखवल्या होत्या. तिच्या मनात त्याला गमावण्याची भीती बोलून दाखवली होती. विक्रांत तिच्या बोलण्याचा विचार करत होता. आजवर जे काही झालं ते कधी तिने बोलून दाखवलं नव्हतं, म्हणून त्याला तिच्या आयुष्यात त्याची जागा आणि महत्त्व काय आहे हेच माहीत नव्हतं. त्याच्या ॲक्सिडेंटमुळे तिला किती त्रास झाला होता ह्याची कणभर सुद्धा जाणीव त्याला नव्हती. तिचं पूर्ण आयुष्य विक्रांतच्या आयुष्याशी निगडीत होतं, त्याला जोडलं गेलं होतं. नवरा बायको रथाची दोन चाकं असतात, ज्याच्यातलं एक जरी तुटलं किंवा कुठे चिखलात अडकलं तर दुसरं मात्र अधांतरीच राहतं. विक्रांतच्या त्या ॲक्सिडेंटमध्ये जर त्याला काही झालं असतं तर मधुरा जगूही शकली नसती. या कल्पनेनेच त्याच्या अंगावर काटा आला होता. त्याने तसंच तिच्या डोक्यावर किस केलं आणि जवळ कवटाळून घेतलं तिला. आजवर स्वतःच्या मनाने जगणारा, बेपर्वा, मनमौजी, कुठल्याही परिणामांची चिंता न करणारा, मागचं पुढचं न बघणारा विक्रांत आतापासून त्याच्या मधुरासाठी जगणार होता.